KNH News 24. 1 कोटीच्या बनावट नोटा विक्री प्रकरणी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. अहिल्यानगर. बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा, वाहनं व मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर काही साथीदार फरार झाले आहेत. ही कारवाई दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी नगर दौंड रोडवरील हनुमान मंदिराजवळ करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इर्टिगा MH12 SU 2317 अडवली. यामधून इंद्रजित बिभीषण पवार राहणार शांतीनगर भोसरी, दीपक राजेंद्र भांडारकर राहणार शांतीनगर भोसरी व शरद सुरेश शिंदे राहणार वरवंडी तालुका संगमनेर यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याचवेळी स्विफ्ट कार व मोटारसायकलवरील आरोपी पसार झाले. पोलिसांनी पंचासक्षम झडती घेतली असता 9,57,000 रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 रुपयांच्या बनावट नोटा, भारतीय बच्चों बँक असे छापलेल्या 500 व 200 रुपयाच्या तब्बल शेकडो बंडल, 1 इर्टिगा कार, मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपींनी पळून गेलेल्यांपैकी एका साथीदाराचे नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुंदे तालुका पारनेर असल्याचे सांगितले. तसेच या टोळीने 2 दिवसापूर्वी कोपरगाव येथे सुमारे 7 लाखाच्या बनावट नोटांची देवाणघेवाण केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180 व 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यास तक्रार द्यावी. ही कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी. काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्या बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला 1 आर्टिका गाडी आणि 1 मोटरसायकल आणि त्याच्यावरील 3 लोक आम्हाला मिळून आलेले आहेत. त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्यासोबत इर्टिगा गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले. ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर 500 रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला 1 लाखाला 10 लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटा आणि त्या लोकांना जप्त केलं. त्याच वेळेला त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर 3 आरोपी ते पळून गेलेले आहेत. ह्या 3 लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशी जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.